हलसिद्ध नाथांची भाकणूक, जगाची खरी ठरणारी भविष्यवाणी. यावर्षी भारतातील अंडरवर्ल्ड डॉन मारले जातील, तसेच तिसरे महायुद्ध होऊन निष्पापांचे बळी जातील, अशी नवीन भविष्यवाणी करताना चालवीन चालवीन क्रिया चालवीन, डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय, मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, दुनिया न्याहोळ लागलाय, त्यांच्या मागे अंधार, पुढे अंधार पडलाय. 9/9 सातती भोंब बरोबर, सातती भोंब बरोबर हाय, वाडी कुर्लीचा आघात मोठा हाय, जगात झेंडा मिरवल, भोंब पौर्णिमेला माझा सोळा निघतोय, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय, कारीच्या माळात माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरतोय, आप्पाची वाडी सोन्याची काडी हाय, वाडी कुर्लीचा आघात येते, नाथांचा दरबार भरलाय, हलसिद्ध नाथांची पुण्यभूमी पवित्र भूमी हाय, पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढलाय, हलसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालल, वाडी कुर्लीच्या पुजारी मानकऱ्यांना आशीर्वाद हाय माझा, वाडी कुर्लीच्या सानिध्यात फूड पाडशीला तर यमलोकात जाशीला, हर्षिदास नवीन बांधकामास 33 कोटी देवांचा आशीर्वाद हाय, हर्षिद्धनाथ महिमाकार जगभरात लाभल, भारत देश हिंदू राष्ट्र बनल, भंडाराची ताकद जगाला कळल, भोळा शंकर हलसिद्ध नाथांचा धाव करल, खडकाच्या माळाला धडका मारशीला, धावण्याला धावीन भक्ताला नवसाला पाहून, भोळा शंकर हलसिद्ध नाथांचा धावा करून घाणं घालशीला, 33 कोटी देवांचा दरबार बंद पडलाय, खडपाचा दरबार चालू हाय, धर्माची ही गादी धर्माच्या यादीला, धर्माच्या गादीला पुन्हा रामराम करशीला, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील आणि तिसरा मोगरा राज्य करल, अश्विनी भरणी कात्या कृतिका, नोहिनी मिरग्याच्या बहिणी सरती रोहिणी, निघता मृग कुर्णी कोकण बंधारे मिरले, बांधा आड बांध शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा मोत्याचा तुरा, साधलो तो सज्जन होईल, हातात भाकरी खांद्याला चाबूक राहील, सरता मृग निघत्या आर्द्रता मध्यम पाट्याचा पेरा होईल, जाती धर्माचा तेढा वाढल, कर्नाटकाच्या जलाशयात भगदाड पडून चौथाईचा इस्सा जलमय होईल, देशात जाती धर्माचा तेढ निर्माण होणार आहे बघ, कडधान्य उदंड पिकल, देशातील पाऊस समान पिकल, व्यापारातील तेजी मंदी निसर्गाची आपत्तीत बदल होईल, जगाचं मोरलं भविष्य कठीण बनलं हाय, मेघयान मळा आकाशाच्या पळा, मेघराजा उदंड हाय, कोल्हापूरचे राजकारणाचे क्षत्रिय वंशज हाय, बॉम्बेच्या पूर्वेला माझा सोळा निघतो, या वाडी कुर्लीतील खडकाच्या माळात फार वर्षीचं आसन टाकलंय, वाडी कुर्लीच्या खडकावर फार पूर्वीचं निशाण रोवलंय, माझी विटंबरा करशिला तर मातीत जाशीला, हलसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकारच चालल, पिवळ्या भस्माचा जय जयकार वाढल, तिरुपती बालाजीचा जो अवतार हाय तो इथंच हाय, कुर्ली वाडी आपाची तीर्थवाडी प्रति शिर्डी हाय, वाडी कुर्लीच्या आगारात नाथांचा दरबार भरलाया, हलसिद्ध नाथांचा त्रिभुवनात जय जयकार चालल,
धर्माच्या गादीचा रामराम करा, पिंजराचा रागू भाषण करल. चंद्र सूर्याची टक्कर होईल, रोहिणीची पेरणी त्याला हातम्याची पुरवणी होईल. देवयान धान्य मध्यम पिकल, राजयान धान्य उदंड पिकल. खळ्याच्या काठी 3 पापटी म्हणता शेरावर येईल, शीन मापटी म्हणता शेर पोहत्या मापट्यावर चिमट्यावर येईल. खरी पेरणी भूत उदंड पिकल, तांबडी मध्यम पिकल. काळी रास सुपक जाईल, पांढरी राईस उदंड जाईल. तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातून विकल. धान्य दारात वैरण कोण्यात जाईल, वैरण सोन्याची हाय सांभाळून ठेवा. सूर्यचंद्राची टक्कर होऊन पूर्वी गडद होणार हाय. निप्पाणी भागात अतिरेक्यांचा गोंधळ घालतील, अतिरेकी हाहाकार करतील. सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमा भागात मोठा गोंधळ माजलाय. निप्पाणी भागात अतिरेकी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालतील. जाळपोळ होईल. दुधाच्या भांड्याने आणि उसाच्या कांड्याने गावोगावी राज्यात राजकारणात कलाटणी मिळेल. राजकीय लोके सत्तेसाठी भांडून खेळतील. गाई म्हशींचा भाव वाढत जाईल, गगनाला जाईल. उसाचा भाव वाढत जाईल. नदीकाची जमीन ओसाड पडल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. अल्लम दुनियेचा चौथाही कोना ओसाड पडेल. हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त होतील. पाकिस्तानचा नामो निशाण दिसणार नाही. सरकी फुकीची मेंढी मोलाची होईल. मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. मेंढीच्या मेंढकाच्या माझा आशीर्वाद आहे. मेंढापासून वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढी सोन्यापेक्षा पिवळी होईल. आलम दुनियेचा मुस्लिम दुनियेचा चौथाही कोना ओसाड पडल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याची पाठ सोडणार नाही, माग लागेल. मांसाहारापासून मनुष्याला रोग वाढल, रोगराई वाढल. लाकूड सोन्याचं होईल. नंदीबाईजवळ सत्वन हाय. वीजबाईजवळ मोठं कल्लाट होईल. डोंगर पर्वत वाफत जाईल. समुद्राची संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांची हत्या होईल. हत्या होऊन मरण पावतील. जगाच्या कल्याणाचं नुकसान होईल. जगाचं कल्याण करता करता पृथ्वी नष्ट होऊन जाईल. पृथ्वीचा भोग भरला हाय. भावाला भाव तर सासऱ्याला सून ओळखणार नाही. शेषाच्या फडीवर धरती माता डळफुलू लागली आहे. पृथ्वीचा करार संपत आलाय. एका तालावर कळप मारणार दिवसाड दिवस पाप वाढणार. पाण्याचं कप विकत मिळणार. पाणी विकत मनुष्य विकत पाणी पाणी करणार. मनुष्याचा 11 तऱ्हेचा आजार होणार. डॉक्टर लोक हात टेकणार. लाकूड सोन्याचं होणार. ताजव्यातून विकलं जाणार. दिल्लीतील गादीला धक्का बसणार. उसासाठी आंदोलने होणार. शहराची वस्ती विरळ होईल. महागाईचा भस्मासूर होईल. गोरगरीब जनतेला हा मुश्किली होईल. बॉम्बस्फोट होतील. वादळ भूकंप होतील. समुद्रामध्ये सुनामी येईल. उलटा पालत होईल. संपत्तीची नाश पावल. कृष्णेच्या काठाला 9 लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाठ वाहतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र बंद पडणार. उद्ध्वस्त होणार. नामोनिशान दिसणार नाहीत. 10 सेंटीमीटर कापड घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल. शहराला लागून असणारी सर्व खेडे खेड्याप्रमाणे वेडे होतील. खेड्याप्रमाणे 12 कोसावर एक दिवा पेटेल. उसासाठी राज्यात आणि देशात आंदोलने होतील. ऋतुमानात बदल होईल. जग दुनियेत 3 राज्य आहेत.
पहिला राजा मेघराजा, दुसरा राजा बसवा राजा, तिसरा राजा कुणबी राजा. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. पाऊस पाऊस पाणी पणून कालवा कालव करशिला. मेघराजा पाप धुवून काढत आहे. मेघराजाची वाट बघायला लावशिला, पण मेघराजा पाणी पाणी करून सोडल. दुष्काळी भागात पावसामुळं हाहाकार मासेल. 100 वर्षात जिथं पाऊस पडला नाही तिथं पूर येईल, भूकंप येईल, हाहाकार मासेल. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार वाढेल. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी पुन्हा जन्माला येतील. कोल्हापूरच्या गादीला इगाळ पेटतीला. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलं या. रात्री 12च्या सुमारास तिच्या नेत्रातून पाणी पडतं या. परमेश्वर त्याच्या न्यायनिवाडा करल. हिंदू राष्ट्र जन्माला येईल. भारत हिंदू राष्ट्र बनेल. भारतातील अंडरवर्ल्ड डॉन यांची हत्या होईल. टोळी युद्ध चालेल, धुमसत राहील. भारतीय सैन्य दलाची प्रगती होईल. देशात समान नागरिक कायदा येईल. 12 मोडून एक 12 बाजार होईल. लाकूड सोन्याचं होईल. चालता बोलता मनुष्याचा प्राण निघून जाईल. समुद्र चंद्राची टक्कर होऊन पृथ्वी गडद होईल. हलसिद्धनाथ तीर्थक्षेत्रावर नवीन बांधकामासाठी 33 कोटी देवांचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्यामध्ये जाईल. नंदन होईल. जाती धर्म बिघडून जाईल. वैरत्व वाढेल. हिंदू राष्ट्र संपुष्टात येईल. हाणामाऱ्या होतील. भारत पाक सीमेवर रणधुमाळी वाढेल. पाकिस्तानचा 1/4 भाग भारताच्या ताब्यात येईल आणि भारत मातेचा जय जयकार होईल. आगामी वर्षात दिवस आनंदमयी जातील. कडधान्य उदंड पिकेल. 1.5 महिन्याचं पिकेल. जगातील तापमान उच्चांकित वाढ होईल. जंगलाला आगी लागतील. जंगल भस्मसात होतील. वन्यजीव वनस्पती नष्ट होतील. जंगलातील जीव गावात येतील. हाहाकार माजवतील. वस्त्रोद्योग अडचणीत येतील. गोरगरीब जनता आनंदात सुखी समाधानी राहतील. ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार घेऊन पृथ्वी तलावर देवदूत वावरतील आणि सर्व वाईट शक्तींचा नाश करतील. हलसिद्धनाथ देवांची नाथ, आप्पाची वडी सोन्याची काडी, नाथांचा नाथ देवांचा नाथ सर्व वाईट शक्तींचा भस्मसात करेल. ऋतुमानात बदल होईल. काँग्रेस पक्षात पुन्हा फूट पडेल. नामोनिशान मिटेल. काँग्रेस पक्ष दिसणार नाही. काँग्रेस पक्षात मोठी फट पडल्यामुळे राजकारणात भगवा फडकेल. चीनचा भारतावर हल्ला होईल तर काही इडापिडा दूर होतील. रिद्धी सिद्धी दाखवतील. 12 बलुतेदारांना सुख समृद्धीने भक्तीने माझा पाठीराखण आहे. भारत देश हिंदू राष्ट्र बनेल. भारत देश जगावर राज्य करेल. मी म्हणणाऱ्यांना पाणी पाजल. भल्या मोठ्या देशाला घुटण्यावर टेकवल. भारत राज्य साम्राज्यमय होईल. सर्व राज्य मिळून भारताचा जय जयकार करतील. अशा पद्धतीने श्री हलसिद्धनाथ यांची भाकणूक श्री क्षेत्र आप्पाची वाडी येथे पार पडली.